गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. आपल्या सगळ्यांचं मन हे सतत डिस्ट्रॅक्ट होत असतं आणि चुकीच्या गोष्टींकडे तर पटकन धाव घेतं. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तर आपल्याला समर्थ रामदास स्वामींनीच त्यांच्या 205 मनाच्या श्लोकातून दिलेलं आहे. आज दासनवमीच्या निमित्ताने त्यांच्याच एका श्लोकाचा अर्थ सांगणारी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. 100-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चंपारण्यात ढेकहा नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावातून गंडक नदी वाहते. या गावामध्ये श्री करतार रामबाबा आणि श्री धवलराम ह्या दोन्हीही महापुरुषांची मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे एकाच परिसरात आहेत. या दोन्ही मंदिरात त्यांचे सेवक भक्त तिथे काम बघतात. मंदिराचा परिसर मोठा आहे आणि 3-4 एकर जमीन ते शेती करण्यासाठी वापरतात. त्या शेतीतून मिळणारं उत्पन्न हे तिथे येणाऱ्या अतिथींसाठी, महापुरुषांचा सत्कार करण्यासाठी, मंदिराची देखभाल करण्यासाठी, तिथली स्वच्छता राखण्यासाठी आणि तिथला रोजचा कारभार बघण्यासाठी ते वापरत असत. रोजचीच त्यांची ही दिनचर्या होती. निसर्ग देवतासुद्धा अगदी प्रसन्न होती. गंडक नदी व्हायची आणि शिवाय शेतीसाठी लागणारा भरपूर पाऊसही तिथे पडायचा. शेतीचं पीक अगदी बहरलं होतं आणि त्याचाच फायदा घेऊन एके दिवशी अमावस्येच्या रात्री जवळजवळ 10 ते 20 चोर मंडळी त्या शेतामध्ये शिरली. सगळं बहरलेलं शेत त्यांनी कापून काढलं आणि भराभरा बांधायला घेतलं. ते पळण्याच्या तयारीत होते, पण इतका काळा कुट्ट अंधार होता की आपण कुठल्या वाटेने आलो हेच त्यांना सापडेना आणि ते तिथेच भरकटत राहिले. थोड्या वेळाने भल्या पहाटे मंदिरातली 2 सेवक भक्त जागे झाले. समोरचं सगळं दृश्य त्यांनी पाहिलं, पण ते जरासुद्धा घाबरले नाहीत, अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या सगळ्या चोर मंडळींना बसायला सांगितलं. तुम्ही शेताची पूर्ण कापणी केलीत, दमला असाल म्हणून त्या सगळ्या चोर मंडळींच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. ही सगळी व्यवस्था ते करत असताना ही चोर मंडळी त्यांच्याकडे बघत होती. त्यांना हळूहळू ओशाळल्यागत झालं. आपण काय चूक केली आहे ते त्यांच्या लक्षात आलं आणि ही भक्त मंडळी एवढ्यावरच थांबली नाहीत. शेत कापणीचा पूर्ण मोबदला सुद्धा त्यांनी या चोरांना देऊ केला. आता मात्र सगळी चोर मंडळी त्यांना शरण गेली आणि शरण जाता क्षणी त्यांनी सगळ्या माणसांना उपदेश केला की तुम्ही अशी चुकीची कामं करू नकात. असा हा मोलाचा सल्ला त्या सगळ्या माणसांना सुद्धा पटला आणि पुढे आम्ही कधीही चोरी करणार नाही असा त्यांनी निश्चय केला. फक्त काही काळ त्या माणसांनी म्हणजेच त्या चोरांनी सत्पुरुषांबरोबर वेळ घालवला म्हणून त्यांची बुद्धी परिवर्तित झाली. समर्थ रामदास स्वामींनी 135व्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला हेच सांगितलं आहे. धरी रे मना संगती सज्जनांची, जेणे वृत्ती ही पालटे दुर्जनांची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. आपण कोणाबरोबर मैत्री करायची आहे, कोणाबरोबर राहायचं आहे, याचं उत्तर आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी ह्या श्लोकातून दिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्यापर्यंत सहज पोचावेत म्हणून माझे आजोबा हरिभक्तपरायण दामोदर थावरे ह्यांनी त्यांच्या एका लेखात ही गोष्ट लिहिली आहे. तीच गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. ही शिकवण जर आपण सगळ्यांनी अंगीकारली तर त्याचे सगळे श्रेय
माझ्या आजोबांना जाते. हे सांगण्यात जर माझी काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी. आणि तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा माझ्या आजोबांच्या लिहिलेल्या अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. धरी रे मना संगती सज्जनांची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्री